आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय, जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण आता चर्चा करूया। तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आता मोठी बातमी, लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। तर चला तर बघूया कोणती आहे ती गुड न्यूज। बहिणींनो, माता बहिणींनो, तुम्हाला खुशखबर आहे। 22 जूनची सर्वात मोठी अपडेट बघा, सर्वात मोठी खुशखबर 22 जून सर्वात मोठी खुशखबर। पैशाची तुम्ही वाट पाहत असाल ते पैसे म्हणजे लाडकी बहीण योजना 12वा हप्ता बघा। 12वा हप्ता पैशाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। 12वा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे आणि 11वा हप्ता तुम्हाला जमा झालेला असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला 11वा हप्ता जमा झालाय की नाही। मला नक्की सोबत तुम्ही मेसेज करू शकता, तर कमेंट करू शकता। तर 1 लाख रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला आता 3,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत। 1 लाख रुपये म्हणजे याचा अर्थ काय होणार, 3,000 कोणत्या महिलांना मिळणार आणि 1 लाखाची तुम्हाला मदत मिळणार आहे। त्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा। 1 लाख रुपये, तर 1 लाख रुपये काही ठराविक महिलांना वाटप होणार आहेत। आता यामध्ये तुमचं नाव आहे की तुम्ही या ठिकाणी यादीमध्ये आहात का, तुम्हाला पण 1 लाख रुपये भेटणार आहेत की ते तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। चला तर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींना विनंती करतो कृपया सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींना आहे नक्की तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सर्वात अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा। चला तर महाराष्ट्रात सगळ्यांकडे व्हायरल झाला पाहिजे या व्हिडिओ, महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, नक्की बघा। चला तर मग बहिणींनो, तुमच्यासाठी 1 लाख रुपये तुम्हाला कसे मिळतील बघा, पण तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघायला लागणार आहे। तर मग बघा संपूर्ण माहिती पुराव्या आलेला आहे की तुमच्या समोर आहे, पाहू शकता। लाडकी बहिणीला लाभार्थ्यांना जूनच्या महिन्यात हप्त्याचे वाटप पाहायला मिळणार आहे, कारण की योजनेचा लाभार्थी महिला आहे त्या सर्व महिलांना वाटप होणार आहे ते 3,000 रुपये। मग आता 2100 रुपये होत होते, तर आता 3,000 रुपये पण म्हणलेले आहेत। जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत सर्वजण। महिला तुम्ही पण पाहिला असाल बहिणींनो, वाट पाहत आहात, पण जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला पाहिजेत ना, कमेंट मध्ये बॉक्स मध्ये नक्की मला सांगा। तर आता लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण झाला। 11वा हप्ता कधी येणार, 12वा हप्ता कधी येणार हीच प्रश्न सर्वांना पडला आहे। तर 12वा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे, तर त्याची काळजी करू नका। मेचा आता कसा जून मध्ये आल्यानंतर जूनचा पण या महिन्यात येणार आहे, पण जुलैमध्ये नक्की जाणार नाही याची खात्री मात्र दिलेली आहे सरकारने। 12वा हप्ता अजून जमाच झालेला नाही असे म्हणत आहेत, पण ज्यांना जमा झाला असेल त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा, कारण जिल्ह्यावाईज पैसे वाटप होत असतं नक्कीच तुम्हालाही माहित आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल। त्यासोबत अजून एक खुशखबर आहे, सर्वात मोठी खुशखबर म्हणजे त्यांनी लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे की अतिशय जबरदस्त बातमी दिलेली आहे सरकारने, ती पाहू शकता। तर लगेच आपल्या पुढची अपडेट पाहूया, परंतु अजून याबाबत कोणती घोषणा केलेली नाही ते आपण बघूया। वाटप होणार आहे की कुठली घोषणा आहे ती, तर दरम्यान 8 दिवसात महिलांना खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत।
तरी खुशखबर सर्वात महत्वाची आनंदाची महिलांसाठी बातमी, तर जूनचा जो हप्ता आहे, जूनच्या हप्त्याची जी वाट पाहत आहात तुम्ही, त्या पुन्हा ते 8 ते 9 दिवसात येणार आहेत. पाहू शकता इथे शक्यता आहे की आज 22 जून आहे. 22 जून असल्यामुळे इथे पाहू शकता 30 जून म्हणजेच महिलांच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच की वर्तवण्यात आलेल्या तुम्हाला काय वाटतं, 22 तारीख रेग्युलर तारीख दिलेली आहे की प्रत्येक महिन्याची तारीख अशी दिली पाहिजे. त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही. आता पुढे जाऊया, त्यांची महत्वाची अतिशय जबरदस्त बातमी. जूनचा महिना संपलाय, अवघे 4-8 दिवस राहिलेत, पण या दिवसामध्ये काही महिलांना खात्यामध्ये पैसेच नाहीत जमा अजून. मग खात्याचे पैसे कधी जमा होणार, तर 1500 रुपये होणार आहेत. ते 2100 रुपये सांगितले, 2100 रुपये अजून यायच्या आधी 1500 रुपये तरी जमा होऊ देत अशी महिलांची मागणी आहे. पण अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत असे म्हणत आहे. याच्यासोबत लाडकी बहीण सरकारकडून अजून एक महत्वाची मोठी घोषणा म्हणजे जी आहे ती सर्वात महिलांना लाडकी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मोठी निर्णय काय आहे तर जबरदस्त माहिती. 1 लाख रुपयापर्यंत संदर्भात 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो, माता बहिणींनो, तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट म्हणजे खुशखबर आहे. 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता 1 लाख रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत ते पाहूया. कुठे अर्ज करायचा, कसा करायचं, काय डॉक्युमेंट्स लागणार, कसली डिटेल लागणार, काय लागणार आहे त्याला कागदपत्र, नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लगा. 1 लाख रुपये वाटप होणार आहे. तर 1 लाख रुपये हवे असतील तर कोणत्या महिलांना 1 लाख रुपये मिळणार आहेत कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पण मिळणार आहेत का, कोणकोणत्या महिलांना पात्र आहे आणि अपात्र कुठल्या महिन्यात ते आपण बघूया. लाडक्या बहिणी मिळणार आहे कर्ज, म्हणजेच लाडक्या बहिणीला मिळणार आहे सरकारकडून कर्ज, वुमेन्स गेट लोन. पर लाडकी बहीण अंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरुवात केलेली आहे. ती म्हणजे जेवढ्या महिला पात्र तेवढ्या महिलांना अजून एक योजना जी आहे ती सुरू करण्यात येत आहे. मध्यंतरी एक कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे. बघा, सरकार एक नवीन प्रस्ताव सरकार विचाराधीन करत आहे. महाराष्ट्र राज्याने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीचा महत्वाचा प्रस्ताव जो आहे जवळपास तो मंजूर करून घेणार आहे आत्ताच. कारण की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 40,000 पर्यंत बँक लोन देऊ शकतो. त्यानंतर स्वतः व्यवसाय लघु उद्योग करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. ते पण 0% व्याज. व्याजाचा इथे 100% नियम नाही आहे आणि ते पण 40,000ला लोन घेऊ शकतात आणि 0% व्याज दरात दादांनी अजितदादांनी याच्याकडून त्यांनी योजना राबवलेली आहे. याची रक्कम तुम्हाला मिळून जाऊ शकते, वाढून पण म्हणजे डबल होऊ शकते. कारण की 40 ते 50,000 पण तुम्हाला 1 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे. लघु उद्योगासाठी तर तुम्हाला काही व्यवसाय सुरू करणार असेल तर त्याबाबत तुम्हाला कुठलाही चेक असू दे किंवा कुठलाही काही असू दे म्हणजे हे मिळणार आहे, तुम्हाला लोन मिळणार आहे 0% व्याज दरावर. तर लोन असेल तर पण आपल्या पाहूया अर्ज कसा करायचा आहे. पण याबाबतची आपण काही घोषणा बघितलेली नाही आहे. लाडकी बहीण लाभार्थ्यांना संबंधित बँकेत जाऊन अर्ज करायला तुम्हाला ज्या बँकेत ठिकाणी लोन मिळत असेल तर त्या बँक ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे की लोन साठी अर्ज करण्याला महिलांसाठी बिझनेस संबंधी माहिती द्यावी लागेल. तुमच्या जे काही व्यवसाय असेल त्याबाबत संबंधात महत्वाची बातमी म्हणजे महिलांना 100% 3,000 रुपये या महिना जूनचे हप्ता गोळा होणार आहे. तर त्यासाठी 40 ते 50,000चा लोन कसं काढायचं आहे, नक्की त्याला फॉर्म कसा आहे तो बघून घ्यायचा आहे. तुम्ही महिलांच्या पैशाचा अतिरिक्त भार पडणार नाही. म्हणजे जेणेकरून तुमचा अतिरिक्त भार असेल म्हणजे दुसरं म्हणजे काय, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर की काय होणार आहे तर महाराष्ट्र रहिवासी असावा लागणार आहे. पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी महत्वाचं वय म्हणजे 21 ते 65 वयाचं आहे. नंतर बघा कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंतच्या आत असलं पाहिजे. महिलांकडे कोणत्याही प्रकारची चाकी वाहने नसावे. ट्रॅक्टर असेल तर चालेल किंवा 4 चाकी वाहने नसावी. महिलांना कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करवत असतील तर त्यांना मिळणार नाही लाभ. लाभार्थी महिलांना इतर कोणत्याही सरकारने योजना लाभ घेता येणार नाही. त्यासाठी काही अटी असणार आहे. संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला 1 लाखापासून ते 40 ते 50,000 पर्यंत तुम्हाला लोन मिळणार आणि 0% व्याज दरावर. चला तर मग चांगली बातमी सरकारने दिलेली आहे. चला तर मग धन्यवाद.